ऊर्जा आहे जी मनाला स्थिर करते, विचारांना दिशा देते आणि आत्मविश्वास वाढवते. गणरायाच्या विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुण ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी विद्यालयात विविध स्पर्धा उपक्रमांचे आयोजन केले जाते. या स्पर्धा उपक्रमांमध्ये आपले कसब राखून यश वैभवाचे धनी ठरलेल्या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव सोहळा, अर्थातच विद्यार्थ्यांच्या पंखात प्रेरणेचं बळ भरणारा आजचा हा दिवस. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस सन्माननीय ॲडव्होकेट नितीन भाऊ ठाकरे साहेब, नाशिक शहर संचालक सन्माननीय ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडे साहेब, त्याचबरोबर संस्थेचे नाशिक ग्रामीणचे संचालक सन्माननीय श्री रमेश आबा पिंगळे साहेब, निफाड तालुका संचालक सन्माननीय श्री शिवाजी अप्पा गडाख साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य माननीय श्री यादवराव शिंदे सर, माननीय श्रीमती नीलमताई सोनवणे मॅडम, माननीय श्री दिलीप थेटे सर, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा माननीय सौ सविता पिंपळ मॅडम, याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री काळे सर, आदरणीय श्री पवार सर, आदरणीय श्री भारती सर, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्रांचे मी पुनश्च हार्दिक स्वागत करते व मान्यवरांचे स्वागत गीताने करावे अशी मी आपल्या विद्यालयाच्या गीतमंचाला विनंती करते. वसंत फुलला
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा स्वागत गीताने झालेली आहे. वैभवशाली परंपरा असणाऱ्या आणि दिवसागणिक गुणात्मक विकासात प्रगतीपथावर असणाऱ्या मराठा हायस्कूलचा आज वार्षिक गुरुगौरव समारंभ. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचे मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कोणत्याही कार्यक्रमाचं औचित्य साधण्यासाठी करावं लागतं ते प्रास्ताविक. आजच्या कार्यक्रमाचं औचित्य आपल्या प्रास्ताविकेतून सांगतायत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय थोरात सर. व्यासपीठावर उपस्थित मराठा विद्या प्रसारक सभा संस्थेचे सरचिटणीस आदरणीय नितीन ठाकरे साहेब, त्याचबरोबर उपस्थित मंचावर सर्व मान्यवर यांचं मी सहर्ष स्वागत करतो. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूल नाशिक या विद्यालयाचा गुणगौरव समारंभ आज या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला संपूर्ण परिवाराला खूप आनंद झालेला आहे की थोरा मोठ्यांची थाप विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडल्यानंतर निश्चितच आम्हाला देखील प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून पुढील वर्षासाठी आम्हाला एक प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी मिळते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण हितासाठी झटण्याचं बळ आम्हा सर्व शिक्षकांना मिळतं. सर्वप्रथम मी मराठा विद्या प्रसारक सभा संस्थेच्या सर्व आद्य कर्मचाऱ्यांना वंदन करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्या दृष्टीने विद्यालयातील विद्यार्थी सक्षम होऊन या स्पर्धेमध्ये टिकून राहावा यासाठी मराठा विद्या प्रसारक समाजाचे शाखा क्रमांक 1 असलेलं मराठा हायस्कूल हे सतत कार्यशील आणि प्रयत्नशील असतं. उपक्रमशील शाळा असा नावलौकिक टिकून राहावा यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या या शाखेमध्ये मराठा हायस्कूलमध्ये खूप उपक्रम राबवले जातात. यामध्ये शिस्त, गुणवत्ता, पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करून मराठा हायस्कूल मार्गक्रमण करीत आहे. या विद्यालयाची शिस्त, ज्ञान देण्याची पद्धत यामुळे अनेक ज्ञानवंत व प्रतिभावंत या विद्यालयामध्ये घडलेले आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा व कार्याचा ठसा ते उमटवत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षामध्ये विद्यालयाने विविध क्षेत्रामध्ये आपली प्रगती साध्य केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन विद्यालयामध्ये केले जाते. यामध्ये LMS परीक्षा असेल, नवोदय, त्याचबरोबर डॉक्टर होमी बाबा बुद्धिमापन परीक्षा, गणित ऑलिम्पियाड, सायन्स ऑलिम्पियाड, त्याचबरोबर विज्ञान जनरल नॉलेज ऑलिम्पियाड या सर्व परीक्षा, त्याचबरोबर गांधी विचार संस्कार परीक्षा, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित केलेली जाणारी चित्रकला स्पर्धा परीक्षा, शासकीय चित्रकला परीक्षा, पूर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अशा वेगवेगळ्या परीक्षांचे आयोजन विद्यालयामध्ये करून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी त्याचबरोबर सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. आता सांगायला अभिमान वाटतो की यावर्षी पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 5वी 14 विद्यार्थी स्कॉलरशिप होल्डर झालेले आहेत. त्याचबरोबर 8वीचे देखील 14 विद्यार्थी असे एकूण 28 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये झळकलेले आहेत. माध्यमिक शालांत परीक्षेचा विद्यालयाचा निकाल हा 99.61% लागलेला असून माध्यमिक शालांत परीक्षेसाठी एकूण 783 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 780 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 169 विद्यार्थ्यांनी 90% जास्त गुण संपादित केलेले आहेत. त्याचबरोबर 95% जास्त गुण मिळवणारे 35 विद्यार्थी आहेत. यावर्षी आमचा मानस आहे की 95% जास्त गुण मिळवणारे 50पेक्षा जास्त विद्यार्थी असावेत असा आम्ही प्रयत्न वर्षभरासाठी केलेला आहे. त्याचबरोबर गणितामध्ये 100पैकी 100 गुण मिळवणारे देखील 2 विद्यार्थी आपल्या विद्यालयातले आहेत. LMS परीक्षेमध्ये एकूण 9 विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत. त्याचबरोबर शासकीय चित्रकला स्पर्धेचा निकाल देखील अतिशय 100% उत्कृष्टपणे लागलेला आहे. त्यामध्ये मनस्वी सचिन व्यवहारे या विद्यार्थिनीने महाराष्ट्राच्या गुणवत्ता यादीमध्ये आपले स्थान निश्चित केलेले आहे म्हणजे मिळवलेलं आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या चित्रकला स्पर्धेमध्ये देखील गुणवत्ता यादीमध्ये आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी चमकलेले आहेत. या शैक्षणिक वर्षामध्ये विशेष उल्लेखनीय उपक्रम विद्यालयामध्ये राबवण्यात आला. त्याचा आवर्जून उल्लेख या ठिकाणी मी करू इच्छितो. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आपल्या या शाखेमध्ये रेडिओ कर्मवीरच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करण्यासाठी
आमच्या मराठा हायस्कूलच्या सर्व शिक्षकांनी त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीपासून तर समाजशास्त्रापर्यंत सर्व विषयामध्ये आमच्या विद्यालयातील शिक्षकांनी सहभाग घेतला आणि त्यामध्ये विशेष असं मार्गदर्शन रेडिओ करवलीच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर रेडिओ करवलीच्या माध्यमातून 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम त्या ठिकाणी आमच्या विद्यालयातील शिक्षकांनी सहभाग करून पूर्ण केलेला आहे आणि त्याचं प्रक्षेपण देखील 2 वेळा झालं आणि श्रोत्यांनी देखील याला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. त्यानंतर संस्थेच्या मार्गदर्शनानुसार आदरणीय सरचिटणीस साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार KTHM कॉलेजच्या धर्तीवर आपण यावर्षी डिव्हिजन बॅच देखील सुरू केलेली आहे. इयत्ता 9वीच्या वर्गासाठी यावर्षी आपण डिव्हिजन बॅच चालवत आहोत. पुढील वर्षी ती 10वीच्या वर्गासाठी देखील चालवली जाईल जेणेकरून पुढील काळामध्ये आपल्या मराठा हायस्कूलचे विद्यार्थी कुठेही KTHMला गेल्यानंतर ज्ञानामध्ये कमी पडणार नाही, त्यांचा पाया पक्का होईल या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये देखील मराठा हायस्कूल नेहमीच अग्रेसर असते. या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने साधारणपणे आत्तापर्यंत 1,50,000 सर्टिफिकेट पूर्वीच्या काळापासून वाटप केले गेलेले आहे आणि यामध्ये विद्यालयाने या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मराठा हायस्कूल शाळेचा विशेष असा गौरव करण्यात आलेला आहे. शासकीय स्पर्धांमध्ये एकूण 43 खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. 244 विद्यार्थ्यांनी विभागीय पातळीवर निवड झालेली तर 33 विद्यार्थ्यांची स्टेट लेवलला निवड झालेली आहे आणि 4 विद्यार्थी नॅशनल लेवलसाठी त्यांची निवड झालेली आहे. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मराठा हायस्कूलचा विद्यार्थी अग्रेसर तर आहे, परंतु क्रीडा क्षेत्रातही मराठा हायस्कूलचा विद्यार्थी आपल्या यशाने नाव उंचावत असतो. ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्करराव डोके यांच्या माध्यमातून यांच्या प्रेरणेने शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी इस्रो व आयसर या अंतराळ संस्थेच्या कार्याला भेट दिलेली आहे. यामध्ये मराठा हायस्कूलचे 40 विद्यार्थी व 6 शिक्षक बंगळूर येथील इस्रो संस्थेला भेट देण्यासाठी गेले होते. प्रत्यक्ष त्या ठिकाणी तिथले जे वैज्ञानिक आहेत त्या वैज्ञानिकांनी अतिशय भरभरून आपल्या विद्यालयाचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांना अभिमान वाटला की मराठा हायस्कूलचे विद्यार्थी एवढे चौकस आहेत. असे अवघड असे प्रश्न आपल्या विद्यालयातील मुलांनी त्या संशोधकांना शास्त्रज्ञांना विचारले, त्याचा त्यांना विशेष आनंद वाटला. मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या मराठा नवविक्रम सांस्कृतिक महोत्सवामध्ये देखील मराठा हायस्कूलने आपली यशाची परंपरा अबाधित राखलेली आहे. नृत्य या प्रकारामध्ये जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याचबरोबर समूह गीतामध्ये उत्तेजनात्मक बक्षीस मिळवलेले आहे. त्यानंतर स्काउट गाईड जांभोरी यामध्ये देखील मराठा हायस्कूलने घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. आणि आपण कार्यक्रम देखील म्हणजे राष्ट्रीय पातळीवर म्हणून आपण सादर केलेला आहे. त्यानंतर राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवीन कल्पना, विज्ञानाविषयी आवड निर्माणासाठी होण्यासाठी त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी या हेतूने आयोजित केल्या जाणाऱ्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या विद्यालयातील 234 उपकरणांपैकी एक द्वितीय क्रमांक आपल्या विद्यालयाने त्या ठिकाणी प्राप्त केला होता. त्याचबरोबर नाशिक शहर मनपास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये देखील मराठा हायस्कूलने उत्तम असं यश संपादन केलं. महाराष्ट्र राज्य म्हणजे MSCERT महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व शिक्षक प्रकल्प प्रदर्शनाअंतर्गत आपण त्यामध्ये सहभागी झालो होतो. त्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातून मराठा हायस्कूलने मेकॅनिकल या गटामध्ये प्रथम क्रमांक व इलेक्ट्रॉनिक या गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. मराठा हायस्कूलच्या आपल्या विद्यालयाने उत्तम असं यश संपादन केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये देखील उत्तम यश असं प्राप्त केलेलं आहे. त्याचबरोबर मराठा हायस्कूलमध्ये परीक्षा विभाग, त्याचबरोबर सांस्कृतिक समिती, निबंध समिती, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, कला स्पर्धा या सर्व विभागामध्ये समित्यांनी केलेलं कामकाज जे आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. मराठा हायस्कूलमध्ये मानक क्लब, ऊर्जा क्लब याचे देखील काम उत्कृष्टपणे चालते. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी मराठा हायस्कूलमधील ग्रंथालय सुसज्ज व आधुनिक स्वरूपाचे ग्रंथालय असून ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नेहमीच
उत्साहाने भाग घेतात. संस्थेचा विशेष उपक्रम त्यामध्ये त्या बातम्यांचं संकलन, त्यानंतर ज्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आपल्या संस्थेचे सरचिटणीस साहेब होते, त्या चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन 2026 याची क्षणचित्रे, त्यानंतर दैनंदिन वृत्तपत्रकार नोंदवही, या सर्वांचं एक उत्कृष्ट असं संकलन आपल्या विद्यालयाचे ग्रंथपाल श्री कोरडे भाऊसाहेब ग्रंथकार कोरडे यांनी केलेलं आहे. त्यांचे विशेष प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याचं देखील आपण या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत. उपस्थित आत्ताच आपल्या संस्थेचे सभापती आदरणीय बाळासाहेब बाप्पा क्षीरसागर हे इथे उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांचं संपूर्ण शालेय परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करूया. त्याचबरोबर देखील स्वतंत्र समुपदेशन करून जेणेकरून मुलींचा आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी देखील आपल्या विद्यालयाने प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय सरचिटणीस साहेब यांचे आपल्या शाखेवर अतिशय बारकाईने लक्ष असते, अतिशय सूक्ष्मपणे त्यांचं या विद्यालयावर लक्ष असतं. काय चालू आहे काय नाही, आणि प्रसंगी आम्हाला ते मार्गदर्शन देखील करतात, काही योग्य गोष्टी सुचवतात देखील. तर सर्वसाधारणपणे सांगायला आनंद वाटतो की आपला संपूर्ण परिसर जो आहे मराठा हायस्कूलचा हा आदरणीय सरचिटणीस साहेब, सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांच्या माध्यमातून आपण 127 CCTV कॅमेरे आपण या विद्यालयामध्ये बसून संपूर्ण परिसर हा अतिशय सुरक्षित असा केलेला आहे. त्याचबरोबर शाखेमध्ये इतर उपक्रमांमध्ये सांगायचं झालं तर वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान, लेख वाचवा अभियान, राष्ट्रीय एकात्मता सप्ताह, मराठी भाषा पंधरवडा सप्ताह, आपत्ती व्यवस्थापन, रस्ता सुरक्षा अभियान, गणेश मूर्ती कार्यशाळा, गोदावरी स्वच्छता अभियान या सर्व उपक्रमांमध्ये मराठा हायस्कूल नेहमीच अग्रेसर असते. या शैक्षणिक वर्षामध्ये अनेक मान्यवरांनी मराठा हायस्कूलच्या शाखेला भेट दिली आहे. ISO नामांकन प्राप्त असलेली मराठा हायस्कूल ही शाळा शैक्षणिक वर्षामध्ये या शाखेवर पदाधिकारी, संचालक, सदस्य यांनी विद्यालयात भेट देऊन मार्गदर्शन केलेले आहे. तसेच विद्यालयाच्या कामकाजाबद्दल, प्रगतीबद्दल व भावी योजनांबद्दल समाधान व्यक्त करून प्रोत्साहन दिलेले आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे देखील अनुभव असे सहकार्य शाळेला मिळत असते. आजच्या युगामध्ये गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी साधारण विचार जर केला तर विद्यार्थ्यांचं कौतुक करणं, त्यांच्या पाठीवर थाप टाकणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी, संचालक मंडळाने आपल्याला इथे वेळ दिलेला आहे. मराठा हायस्कूलच्या कामकाजाबद्दल मार्गदर्शन करून प्रेरणा ते या ठिकाणी देतात. माता पालक संघाचे उपाध्यक्ष, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष हे देखील वेळोवेळी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करतात. मराठा हायस्कूलने ही प्रगती साध्य केलेली आहे की केवळ मराठा विद्याप्रसारक समाजाचे सर्व कर्मवीर यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, त्यांचे देखील मी या ठिकाणी स्मरण करतो. पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ हे आपल्या पाठीशी उभे आहेत, त्यांची या शुभेच्छा आपल्यासोबत आहे. म्हणूनच आमचा मराठा हायस्कूल परिवार हे संपूर्ण कामकाज करू शकतो. सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, त्याबरोबर सर्व शिक्षण अधिकारी, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की विद्यालयाचे सर्व विद्यार्थी, या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.
जे मराठा हायस्कूल आज या हायस्कूलच्या वतीनं जो वर्षाचा गौरव समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय त्या कार्यक्रमाचं यांच्या शुभारंभ कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या चौथी संस्थेनीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे मंचावर असलेले नाशिक शहराचे संचालक कार्यक्रम लक्ष्मणरावजी लांडगे, नाशिक लांडगे संचालक रमेश केंद्रे, निफाड तालुका संचालक शिवाप्पा कराड, या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य, या हायस्कूलचे प्राचार्य थोरात सर त्यांचे सर्व शिक्षक वृंद, प्रमुख वर्ग व विद्यार्थी मित्रांनो, तर पूर्ण वर्षभरामध्ये विविध उपक्रम आपण संस्थेच्या मार्फत किंवा हायस्कूलच्या मार्फत जे काही राबवले असतील त्यामध्ये विद्यार्थ्यांनी जे काही यश मिळालं त्यामध्ये कला प्रकार असतील, क्रीडा प्रकार असतील, विविध परीक्षा असतील किंवा इतर काही जे काही उपक्रम असतील त्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी खरं यशस्वी झाले त्यांचा गुणगौरव या ठिकाणी संपन्न होतो. विविध परीक्षांमध्ये ज्यांनी यश मिळालं त्यांचाही गुणगौरव या ठिकाणी संपन्न होतो. मराठा विद्या प्रसार समाज संस्थेचं मराठा हायस्कूल हे माध्यमिक विभागाचं एक मोठं आपलं मानाचा तुला म्हटलं जाईल अशा पद्धतीने हायस्कूल यामध्ये असणारी मोठी विद्यार्थी संख्या आहे आणि विद्यार्थी संख्या असताना सुद्धा या विद्यार्थ्यांकडे खरं व्यक्तिगत कक्षा विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम असेल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असेल, कला प्रकार असतील, क्रीडा प्रकार असतील किंवा विविध स्पर्धा असतील यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सहभागी करून घेणं आणि त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे हेच काम करून मराठा हायस्कूलच्या मार्फत किंवा आपल्या संस्थेच्या मार्फत या ठिकाणी केलं जातं आणि निश्चित या प्रकारामधून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना कुठेतरी वाव त्या ठिकाणी मिळतो, त्यांना व्यासपीठ या ठिकाणी मिळतं. शेवटी मणिपुर कला महोत्सव असेल किंवा मध्यंतरीच्या विविध क्रीडा प्रकार स्पर्धा असतील त्यामध्ये सुद्धा मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग घेतला आणि चांगल्या पद्धतीने यशस्वी झाले. विविध स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील किंवा आपल्या हायस्कूलच्या अंतर्गत परीक्षा असतील त्या परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात यश या विद्यार्थ्यांनी मिळवलं. निश्चित त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. शेवटी आमचा पदाधिकारी म्हणून ठाकरे साहेब असतील किंवा आम्ही सर्व पदाधिकारी असो, संचालक मंडळ असो, एकच उद्देश असतो की या संस्थेच्या कोणत्याही शाखेमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्याला ॲडमिशन घेतली असेल तर त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण तर आपण दिलंच पाहिजे, परंतु त्याचबरोबर जे काही विविध उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे आणि त्याला भविष्यात पुढे जाण्याकरता संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे. त्या दृष्टीने आपण या ठिकाणी काम करतो. आता आपल्या संस्थेच्या मार्फत नुसतं विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हीच आपली भूमिका नाही. भविष्यात त्या विद्यार्थ्यांना खरं 10वी नंतर वेगवेगळ्या ठिकाणी ॲडमिशन घेताना त्यांना मार्गदर्शन करण्याचं सुद्धा थोडंसं या ठिकाणी आपण कार्यक्रम या ठिकाणी राबवले पाहिजे की 10वी नंतर विद्यार्थ्यांनी त्या विद्यार्थ्यांचे प्रगती त्या पालकांना खरं काही माहीत राहत नाही आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यात होते त्यांनी कोणत्या साईडला गेलं पाहिजे, कोणतं शिक्षण पुढे घेतलं पाहिजे. 10वी नंतर एक टर्निंग पॉईंट असतो की आपण कोणत्या बाजूला जायचं, कोणत्या भविष्याच्या दृष्टीने कोणतं क्षेत्र निवडायचं, त्या दृष्टीने सुद्धा भविष्यात आपल्या हायस्कूलमध्ये मार्गदर्शन या ठिकाणी सुरू झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण या ठिकाणी काम करावं. जसं आता आपण नेहमी म्हणतो की नुसतं शिक्षण देणं ही आपली भूमिका नाही, तर विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध देणे ही सुद्धा आपली भूमिका भविष्यात आहे. तशी भूमिका या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भविष्यात त्यांनी तर त्याच्या म्हणजे त्याच्या प्रगतीनुसार त्यांनी कुठं जायचं या दृष्टीचं मार्गदर्शन किंवा त्या दृष्टीने काही करण्याचं म्हणून जर आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना केलं तर त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ते किंवा पालकाच्या दृष्टीने ते प्रयत्न करता येईल एक चांगला उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवू शकतो. म्हणून त्या पद्धतीचं नियोजन सुद्धा आपण करावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस मिळतील त्या सर्वांचं अभिनंदन करतो. कुणाला कदाचित एखाद्या स्पर्धेत कशात भाग घेऊन बक्षीस मिळालं नसेल ना उमेद म्हणता आपण कुठे कधी पडलो त्याचा अभ्यास आपण करून भविष्यात आपण कसं यशस्वी होऊ या दृष्टीने भविष्यात आपण काम करावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय आणि सन्माननीय सभापती बाळासाहेब सागर, नाशिक शहराचे संचालक लक्ष्मणराव लांडगे, ग्रामीण रमेश केंद्रे, निफाड तालुक्याचे संचालक शिवाजी पाटील गडाख, या ठिकाणी यादव संजय सोनवणे, त्याचप्रमाणे बालचंद्र मामा पेटे साहेब, त्याचप्रमाणे मंचावर सर्व मान्यवर अलग शिक्षण संघाच्या अध्यक्षा मुख्याध्यापक थोरात सर, सर्व उपमुख्याध्यापक
पर्यवेक्षक सर्व शिक्षक वर्गाबद्दल गेलेल्या मित्रांनो, आता सगळ्या विद्यार्थ्यांचं त्याचप्रमाणे शाळेच्या सर्व शिक्षक वृंदाचं आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. गेल्या वर्षभरामध्ये अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी राबवले गेले आणि त्याची एक छानशी पुस्तिका आपण त्याचं प्रकाशन इथे केलेलं आहे. केवळ कार्यक्रम राबवूनच आपण थांबलो नाही, तर त्याचं डॉक्युमेंटेशन इथे केलेले आहे आणि अतिशय सुंदर असं ते पुस्तक तयार झालेलं आहे. या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये कला, क्रीडा, त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी खूप छान प्रगती केलेली आहे. 10वीचा निकाल आपला मागच्या वर्षीचा अतिशय उत्कृष्ट झाला होता आणि ती परंपरा दरवर्षी आपण तो निकाल वाढत पुढे झालेला आहे. त्या दृष्टीने या शाळेची प्रगती अतिशय चांगली झालेली आहे. 1936 सालापासून या शाळेची सुरुवात झाली. पहिला आपले संस्थेचा आपत्ती आहे की तिथे शाळा आपण सुरुवात केली आणि त्यानंतर आज बघतो की इतक्या वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने अनेक चांगले विद्यार्थी घडलेले आहेत. मी स्वतः या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला अतिशय अभिमान वाटतो आणि याच्यातूनच आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी जी काही प्रेरणा घेतली आणि या प्रेरणेनं ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत. आपण माजी विद्यार्थी संघ स्थापन केलेल्या त्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेशी, आपल्या संस्थेशी कसं जोडून ठेवता येईल याचा प्रयत्न आपण करत असतो. माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने अनेक ठिकाणच्या कंपनीचे CSR फंड आपल्याला मिळतोय. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असेल, त्याचबरोबर प्रयोगशाळा साहित्य असेल किंवा कुठे टॉयलेट बांधण्याचं काम असेल, हे सगळं काम आपण चांगल्या पद्धतीने करतोय आणि या संघाच्या माध्यमातून सगळ्यांची नाळ पुन्हा एकदा या शाळेबरोबर, या संस्थेबरोबर जोडली गेली आहे. संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला संस्था स्तरावर अशा प्रकारे माजी विद्यार्थी संघ सुरू केलेले आहे. त्याच्या माध्यमातून देशात परदेशात असलेले आपले सर्व माजी विद्यार्थी हे आपल्याला कनेक्ट झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते आता शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, संस्थेला आर्थिक स्वरूपाची मदत करतात. त्याचबरोबर नॉलेज शेअरिंग त्याला म्हणतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे भविष्यामध्ये काम करायचं त्याचं मार्गदर्शन ते करत असतात. नुकतीच आपण जे काही इस्रो या संस्थेला जे काही भेट दिली त्याच्यामुळे सर्वत्र आपलं कौतुक झालेलं आहे. अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थी अशा या संशोधन केंद्राला जेव्हा भेट देतात तेव्हा त्यांच्यामध्ये जी काही संशोधक वृत्ती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जागृत होते आणि भविष्यामध्ये आपण सुद्धा अशा प्रकारचं काही काम करावं ही प्रेरणा या निमित्तानं मिळत असते. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा विविध स्तरावरती, जिल्हा आणि राज्य स्तरावरती आपले अनेक विद्यार्थी चमकलेले आहेत. त्याचबरोबर NTS असो किंवा इतर सगळ्या परीक्षा असो, चित्रकलेच्या परीक्षा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, युवा स्पर्धन असो, सांस्कृतिक महोत्सव असो, मॅरेथॉन असो किंवा मध्यंतरी आपण जे काही कर्मवीर चषक कुस्तीच्या कबड्डीच्या ज्या स्पर्धा घेतल्या त्या स्पर्धांमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवलेला आहे. अशा प्रकारे कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी अग्रेसर आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं काम हे करायचं आहे. त्याचबरोबर आता सभापती महोदयांनी सांगितलं केवळ शिक्षणातून आपण थांबत नाही, तर संस्थेमध्ये जो विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघतो त्याला नोकरीची सुद्धा संधी कशी उपलब्ध होईल याचा प्रयत्न आपण करत असतो आणि त्या दृष्टीने अनेक ठिकाणी आपण रोजगार मिळवण्याचं आयोजन आता सुरू केलेलं आहे. आता 8 दिवसापूर्वी केटीच्या महाविद्यालयामध्ये जो काही रोजगार मेळावा झाला त्याला 10,000 मुलांनी अर्ज केलेले होते. त्यापैकी 1,004 मुलांना ही नोकरी मिळाली आहे आणि ती मला वाटतं एक अतिशय चांगली अशी नोकरी आहे. आतापर्यंत संस्थेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे नोकरीची हमी करून घेतलेली नव्हती, परंतु आपण या बाबतीमध्ये चांगलं काम केलेलं 10वी पास झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी 100% नोकरीची हमी देतोय आणि येत्या 2 वर्षात कमीत कमी 25,000 विद्यार्थ्यांना आपल्याला नोकरी देण्याचं उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता आपण वेगवेगळ्या संस्थांबरोबर जे करारनामे केले त्याच्यातनं शिक्षकांचं प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण हे उपक्रम आपण सातत्याने राबवतोय. नवनवीन प्रयोग आपण राबवतोय आणि आता नव्याने आपण विद्यार्थ्यांकरता एक ABB पॅटर्न राबवण्याचं ठरवलेलं आहे. त्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्या काही CET परीक्षा असतात किंवा NEET परीक्षा असतात याची तयारी आपण 7वी 8वी पासूनच सुरू करणार आहोत. त्या माध्यमातून विषयाचं आकलन विद्यार्थ्यांना दाखलं होईल आणि जसं आपल्याकडे पूर्वी लातूर पॅटर्न फेमस होता त्या धर्तीवर आपण आता पवित्र पॅटर्न हा सुरू करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने जसं शिकवता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थी हे सक्षमपणे स्पर्धा परीक्षांना तोंड देण्यासाठी
UPSC आणि MPSC परीक्षांसाठी सुद्धा आपण प्रशिक्षण वर्ग सुरू केलेले आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांची निवड करून आपण त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देतोय आणि आता पहिली बॅच ही त्या परीक्षांसाठी बसणार आहे. माझी खात्री आहे की या माध्यमातून आपले जास्तीत जास्त विद्यार्थी MPSC आणि UPSCच्या परीक्षा सुद्धा चांगल्या रीतीने पास होतील. स्पोर्ट्समध्ये सुद्धा आपण चांगली प्रगती करावी याकरता टाटा एनआयटी क्लास जी टाटा कंपनीची एक ॲन्सिलरी कंपनी आहे त्याच्याबरोबर MBPने डायरेक्ट केलेले आहे. त्या माध्यमातून आपण आता एक नवीन स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करते. टाटा अकॅडमीचं जमशेदपूरमध्ये खूप मोठा काम आहे ते बघण्यासाठी आम्ही संस्थेचे पदाधिकारी गेलेलो होतो आणि त्या माध्यमातून आपल्या संस्थेमध्ये विद्यार्थी हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे तयार होते त्यांना चांगल्या चांगल्या संधी कशा उपलब्ध होते याकरता आपण ती अकॅडमी सुरू करतोय. सुरुवातीला काही छोट्या प्रमाणामध्ये आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आपण वेगवेगळ्या खेळांची निवड करून त्या अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहोत. त्याचबरोबर MPP स्पोर्ट्स अकॅडमी ऑलरेडी आपण सुरू केलेली आहे. MPP माउंटेनिअरिंग क्लब आपण सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाची आवड कशी निर्माण होईल आणि गड किल्ल्याचं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आपले गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवरती विद्यार्थ्यांनी जावं आणि आपला ऐतिहासिक जो वारसा आहे त्याबद्दलची माहिती करून घ्यावी हा सुद्धा त्याचा उद्देश आहे. त्यानिमित्तानं फिटनेस सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने तपासता येणं शक्य आहे. तर हे असे अनेक उपक्रम हे सादर करण्याचे किती वेळ बोललो तरी ते कमी होईल असे अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी राबवतो आहे. आपला उद्देश हा विद्यार्थी परिपूर्ण झाला पाहिजे तो ज्याला व्हॉलंटरी पर्सनॅलिटी ज्याला म्हणता येईल तशा प्रकारे सर्वात सुंदर पर्सनॅलिटी बनवण्यासाठी संस्था ही कटिबद्ध आहे. त्या कामी आमचे सर्व संस्थेचे पदाधिकारी संचालक यांचा नेहमी प्रयत्न असतो आणि आपण सर्व विद्यार्थी आणि शिक्षक या आमच्या उपक्रमाला प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. सर्व गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचं या निमित्तानं अभिनंदन करतो. आपल्याला जरी काही स्पर्धांमध्ये यश मिळालं नसेल तरी सुद्धा आपण या स्पर्धांमध्ये जो सहभाग घेतला तो सुद्धा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे आणि त्याकरता आपलं अभिनंदन. आपण असंच सतत काहीतरी काम करत राहा. अभ्यासाबरोबर खेळ आणि इतर क्षेत्रामध्ये सुद्धा संगीत असेल कला असेल या क्षेत्राची सुद्धा रुची ही तुम्ही वाढवावी. पुस्तक वाचण्याची आवड वाढवावी. वेगवेगळे व्याख्यानं जिथे होतील ती व्याख्यानं ऐकायला जावी आणि चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आपण घडवावं अशी या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद जय भारत.
सर यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. मित्रांनो, आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे अर्थात आभार प्रदर्शनाकडे बोलतो आहोत. आज आपण आपल्या मराठा हायस्कूलच्या या ज्ञानसंकुलात वार्षिक गुरुगौरव सोहळा आपण मोठ्या उत्साहात हा संपन्न केलेला आहे. या कार्यक्रमाकरता आपल्या मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिक या आपल्या संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय ॲडव्होकेट श्री नितीनजी ठाकरे साहेब, तसेच आपल्या मराठा संस्थेचे सन्माननीय सभापती आदरणीय श्री बाळासाहेब बाप्पा क्षीरसागर, त्यानंतर आपल्या मयूर संस्थेचे सहसंचालक, नाशिक सहसंचालक सन्माननीय ॲडव्होकेट श्री लक्ष्मणरावजी गांधी साहेब, नाशिक ग्रामीण संचालक आपला मयूरचे सन्माननीय रमेशबा तिगडे साहेब, त्यानंतर निफाड तालुका सन्माननीय संचालक माननीय श्री शिवाजीप्पा नाथ साहेब, त्याच वतीने आपल्या शालेय समितीचे सन्माननीय सदस्य श्री दिलीपजी भेटे सर, सन्माननीय श्री दादाराव शिंदे सर, सन्माननीय श्रीमती नीमाबाई सोनवणे, त्यानंतर सन्माननीय माधवकर मामा आणि आपल्या मातापती संघाच्या सन्माननीय उपाध्यक्षा श्रीमती सविता भिलवाड आपल्या या कार्यक्रमाकरता उपस्थित राहील. तसेच आपल्या व्यासपीठात आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री पोरास सर, सन्माननीय उपमुख्याध्यापक श्री संजय ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री काळे सर, श्री पवार सर. त्यानंतर या कार्यक्रमाकरता अगदी काही दिवसापासून सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अतिशय सुंदर असं नियोजन करून सर्व आयोजक आणि नियोजकांचे हार्दिक आभार. त्यानंतर आपले सर्व शिक्षक कर्मचारी ज्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन करून हे सर्व सेट जो आहे तो व्यवस्थित केला आहे. त्यानंतर सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे आपल्या पुनश्च एकदा आपल्या मराठा हायस्कूल या ज्ञानसंकुलाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आणि आपल्या सर्वांचं दैवत अर्थात आपले विद्यार्थी, तुम्ही सर्वांनी गेल्या 2 तासापासून हा कार्यक्रम जो आहे सर्वांनी सुंदर होण्यासाठी शिस्तीचं पालन करून आपल्या मराठा हायस्कूलचं नाव जे पुन्हा एकदा रोशन केलेलं आहे. उपस्थित सर्व मान्यवरांची पुनश्च मी आपल्या या ज्ञानसंकुलाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.